फ्रेंड्स, आज आपण टॅली 9मध्ये नवीन कंपनी कशा पद्धतीनं क्रिएट करायची ते पाहणार आहोत। सर्वप्रथम टॅली ओपन केल्यानंतर आपणाला कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये क्रिएट कंपनी हा ऑप्शन मिळेल। याला डबल क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं विंडो डिस्प्ले होईल। यामध्ये सर्वप्रथम डायरेक्टरी म्हणजेच आत्ता आपलं जे टॅली इन्स्टॉलेशन आहे ते कुठं आहे ते डायरेक्टरीमध्ये येईल। यानंतर पुढं क्लिक केल्यानंतर नेम असा ऑप्शन येईल। यामध्ये आपण आपल्या कंपनीचं काय नाव देणार आहोत, कोणत्या नावानं आपण कंपनी स्थापन करणार आहोत याचं नाव द्यायचं आहे। शक्यतो नाव देत असताना ते कॅपिटल लेटरमध्ये असावं। उदाहरणार्थ इथं आपण मेसर्स किर्लोस्कर लिमिटेड या नावानं नवीन कंपनी सुरू करणार आहोत। यानंतर पुढे येतं मेलिंग ॲड्रेस। यामध्ये टॅली सॉफ्टवेअर आहे त्याच कंपनीचं नाव पुढं कंटिन्यू करतं। यामध्ये आपण इथं मेलिंग नेम आपण बदलू शकतो। शक्यतो आपण मेलिंग नेम आहे तसंच ठेवलेलं बरं होईल। यानंतर ॲड्रेस इथं त्या कंपनीचा ॲड्रेस करस्पॉन्डन्स ॲड्रेस आपण ज्याला म्हणतो तो द्यायचा आहे। यामध्ये ॲट पोस्ट काय आपला ॲड्रेस असेल तो ॲड्रेस पूर्ण द्यायचा आहे। यानंतर पुढं स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर म्हणजेच कंपनी कोणत्या देशामध्ये आपण सुरू करायची आहे याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। कंपनी आपण भारतामध्ये सुरुवात करणार आहोत, यामुळे इथं स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर इंडिया। यानंतर पुढं भारतामधील एकूण जी संपूर्ण राज्य आहेत त्या राज्यांची लिस्ट येईल। यामध्ये आपण स्टेट या ठिकाणी महाराष्ट्र असं सिलेक्ट करणार आहोत। यानंतर त्याचा पिनकोड नंबर द्यायचा आहे। पिनकोड नंबर दिल्यानंतर टेलिफोन नंबर दिल्यानंतर पुढं त्याचा ईमेल ॲड्रेस आपण द्यायचा आहे। ईमेल आय डी आपण त्या ठिकाणी देऊ शकतो। ही प्राथमिक माहिती झाल्यानंतर पुढं येतं करन्सी सिम्बॉल। आता करन्सी सिम्बॉल भारतीय करन्सी ही रुपयामध्ये मोजली जाते, त्यामुळे इथं आपण रुपीज असं जे बाय डिफॉल्ट आहे तेच घेणार आहोत। यानंतर आहे अकाउंट्स आपण कोणत्या पद्धतीनं मेंटेन करायचे आहेत। यामध्ये दोन प्रकारे अकाउंट्स मेंटेन केले जातात, त्यामध्ये अकाउंट्स ओनली आणि अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी। सर्वप्रथम आपण अकाउंट्स ओनली हेच पाहणार असल्यामुळं आपण इथं अकाउंट्स ओनली सिलेक्ट करायचं आहे। पुढं इथं फायनान्शियल इयर फ्रॉम। आता फायनान्शियल इयर कुठून कुठंपर्यंत सुरुवात करायची आहे। आपण शक्यतो 1 एप्रिलपासून आपलं फायनान्शियल इयर सुरू होतं, म्हणून आपण इथं तारीख 1 एप्रिल 2025 दिलेली आहे। आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम पुढे येतं। आता आपण जी पुस्तकं लिहायची आहेत किंवा आपण जे अकाउंट्स मेंटेन करायचं आहे ते देखील आपण 1 एप्रिलपासूनच करणार आहोत, त्यामुळं बाय डिफॉल्ट या ठिकाणी आलेलं आहे। पुढे येतं टॅली व्हॉल्ट पासवर्ड म्हणजेच इथं जर का आपण टॅलीसाठी एखादा पासवर्ड दिला तर तो पासवर्ड दिल्यानंतर ज्या व्यक्तीनं पासवर्ड दिलेला आहे त्याच व्यक्तीला हे टॅली पाहता येईल। यामुळे शक्यतो आपण या इथं पासवर्ड द्यायचा नाही। यानंतर पुढं आहे यूज सिक्युरिटी कंट्रोल। आता आपल्याला सिक्युरिटी कंट्रोल काय द्यायचं आहे का, हे ॲकॅडमिक पर्पज असल्यामुळं आणि एज्युकेशन कॉपी असल्यामुळे इथं आपण सिक्युरिटी कंट्रोल कोणतंही देणार नाही आहोत, यामुळे इथं नो लिहायचं आहे। नेक्स्ट पुढे येतं बेस करन्सी इन्फॉर्मेशन म्हणजेच आपलं जे रुपयाचं किंवा आपली जी करन्सी आहे त्याची बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी विचारली जाते। यामध्ये पहिल्यांदा बेस करन्सी सिम्बॉल। आपलं करन्सी सिम्बॉल हे रुपयामध्ये असल्यामुळे इथं रुपीज जे आहेत तेच सिलेक्ट करायचं आहे। पुढं फॉर्मल नेम। आता याला
भारतीय रुपया असं म्हटलं जातं, त्यामुळे इथं जे इंडियन रुपी आहे तेच इंडियन रुपी आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. यानंतर नेक्स्ट येतं नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. आता डेसिमल प्लेसेस याचा अर्थ आपण पैशामध्ये जर का व्यवहार करणार असो तर या ठिकाणी डेसिमल प्लेसेस येतात. मग किती नंबर्सपर्यंत आपण डेसिमल प्लेसेस घेणार आहोत हे या ठिकाणी विचारलं जातं. शक्यतो आपण इथं जे 2 आहे या ठिकाणी आपण 0 करायचं आहे. यानंतर पुढं आपल्याला विचारलं जातं की इज सिम्बॉल सफिक्स टू अमाऊंट्स, म्हणजेच ज्या पद्धतीनं डॉलरच्या पुढं डॉलरचं साईन दिलं जातं त्याच पद्धतीनं आपल्या टॅलीमध्ये जर का आपण त्याला रुपयाचा सिम्बॉल देणार असू तर या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे इज सिम्बॉल सफिक्स्ड टू अमाऊंट्स. आपण या ठिकाणी नो म्हणायचं आहे. यानंतर पुढं शो अकाउंट्स इन मिलियन्स. आता आर्थिक व्यवहार जे आहे ज्या ठिकाणी टॅली अवलंबलं जातं प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी आणि जिथं व्यवहार मोठे आहेत हे जे व्यवहार मिलियन्समध्ये आहेत तिथंच ते मिलियन्स हे वापरलं जातं. आपण मात्र इथं नो म्हणणार आहोत. यानंतर पुट अ स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल. अमाऊंट आणि सिम्बॉलमध्ये आपल्याला जर का स्पेस आवश्यक असेल तर या ठिकाणी आपण यस म्हणणार आहोत. यानंतर पुढे येतं डेसिमल प्लेसेस फॉर प्रिंटिंग अमाऊंट्स इन वर्ड्स. ज्यावेळेला आपण टॅलीमधील प्रिंट्स घेऊ त्यावेळेला त्या ज्या येणाऱ्या अमाऊंट्स आहेत त्याच्या पुढं ह्या अमाऊंट्स ह्या पैशामध्ये असाव्यात का असं विचारलेलं आहे. या ठिकाणी 2 लिहिलेलं आहे, इथं देखील आपण 0 करणार आहोत. ही संपूर्ण माहिती लिहिल्यानंतर या पद्धतीनं आपली जी माहिती आहे ती डिस्प्ले होईल. नेम किर्लोस्कर लिमिटेड, मेलिंग नेम, ॲड्रेस, स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर देशाचं नाव, राज्य महाराष्ट्र, पिन कोड, टेलिफोन नंबर, ईमेल ID, पुढं करन्सी सिम्बॉल. आपण अकाउंट्स ओनली याच पद्धतीने मेंटेन करणार आहोत. फायनान्शियल इयर आपण सुरू केलेला आहे 1 एप्रिल 2025. आपण कोणताही पासवर्ड ठेवलेला नाही. आणि बेस करन्सी इन्फॉर्मेशनमध्ये बेस करन्सी सिम्बॉल रुपीज, फॉर्मल नेम इंडियन रुपीज, नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस 0, इज सिम्बॉल सफिक्स टू अमाऊंट्स नो, शो अमाऊंट्स इन मिलियन्स नो, पुट अ स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल येस, आणि डेसिमल प्लेसेस फॉर प्रिंटिंग इन वर्ड्स इथं आपण 0 करणार आहोत. आणि हे केल्यानंतर पुन्हा एकदा टॅली आपणाला हे ॲक्सेप्ट येस किंवा नो म्हणेल. आपण इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपली कंपनी जी आहे ती आपली कंपनी या ठिकाणी डाव्या बाजूला डिस्प्ले होईल. बेसर्स किर्लोस्कर लिमिटेड आणि त्याची जी तारीख आहे ती करंट पिरियड 1 एप्रिल 2025 ते 31/6/2025 आणि करंट डेट मंगळवार 1 एप्रिल 2025. अशा पद्धतीनं आपणाला कंपनी क्रिएट करायची आहे. धन्यवाद.